नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी प्रकरण पहिले प्रकरणाचं नाव आहे ऋतुनिर्मिती भाग 1. म्हणजे ऋतुनिर्मिती हा जो धडा आहे तो 2 भागामध्ये विभागलेला आहे. आता आपण जो बघणार आहोत तो आहे भाग 1. चला तर बघूया, थोडे आठवूया. पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? हे जे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न जे आहेत ते आपण 5वी 6वीला असताना या प्रश्नांची सर्व उत्तरे बघितलेली आहेत. तरी आता मी फक्त काय करतो तर प्रश्न वाचतो. पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? हे तुम्ही आठवायचं आहे. तुम्हाला जे काही उत्तर येते ते तुम्ही सांगायचं आहे. पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो? पृथ्वीला या क्रियेस म्हणजे कोणत्या? तर पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास, सूर्याभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो हे सांगायचं आहे. आपला देश कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे? आपण बघितलं, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध. यापैकी आपला देश जो आहे, आपला भारत देश जो आहे तो कोणकोणत्या गोलार्धामध्ये आहे ते सांगायचं आहे. पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत? पृथ्वीवर जी सूर्यकिरणे येतात ती लंबरूप म्हणजे सरळ का पडत नाहीत हे पण आपल्याला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल? रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल? पुढचा प्रश्न बघा, कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान होतात? पुढचा प्रश्न बघा, दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलात. पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का याविषयी अंदाज करा. सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात 19 ते 28 तारखांच्या दिनमानाचा कालावधी खालील नमुन्यानुसार वहीत नोंदवा. चला तर पुढे बघूया. सांगा पाहू, प्रत्यक्ष निरीक्षण, दिनदर्शिका, वृत्तपत्र किंवा आंतरजाल यांच्या आधारे पुढील कालावधीसाठी परिसरातील सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा नोंदवा. काय करायचं आहे तर आपल्याला सूर्योदय कधी होतोय म्हणजे सूर्य कधी उगवतो आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य कधी मावळतो याची वेळ, याचा टाईम जो आहे तो आपल्याला नोंदवायचा आहे. म्हणजे आपल्या भागामध्ये आपण काय करायचं, सकाळी बघायचं की सूर्य किती वाजता उगवतो, त्याचा टाईम आपण वहीमध्ये घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं तर सूर्य किती वाजता मावळतो याचाही आपल्याला टाईम आपल्याला घ्यायचा आहे. खाली एक नमुना तक्ता दिला आहे. आता फक्त जून महिन्यासाठी खालीलप्रमाणे तक्ता तयार करून भरून घ्या. आता काय करायचं आहे तर आपण जून महिन्यामध्ये सूर्योदय किती वाजता होतो आणि सूर्यास्त किती वाजता होतो याच्या नोंदी, याचे आपल्याला काय करायचं आहे तर याचा वेळ जो आहे तो आपल्याला नोंदवायचा आहे, आपल्याला लिहून घ्यायचा आहे. आणि ह्या ज्या नोंदी आहेत ते तुम्ही प्रत्यक्ष निरीक्षण म्हणजे स्वतः तुम्ही पाहून करू शकता किंवा मग काय करू शकता तर तुम्ही दिनदर्शिका किंवा वृत्तपत्र, तुमचं जे काही रोज तुमच्या घरी जे काही वृत्तपत्र येतं त्या वृत्तपत्रामध्ये बघून, लोकमत असेल किंवा संचार असेल किंवा लोकसत्ता असेल किंवा दिव्य मराठी यापैकी कोणताही वृत्तपत्र असेल त्या वृत्तपत्रामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा दिलेल्या असतात, त्याच्यामधूनही तुम्ही घेऊ शकता. किंवा आंतरजाल म्हणजे काय, इंटरनेटच्या आधारे पण तुम्ही या वेळा ज्या आहेत त्या नोंदवू शकता. तुम्हाला जर प्रत्यक्षात तुम्हाला बघायचं असेल तर रोज तुम्ही सकाळी उठून तुम्ही सूर्योदय बघायचा आणि त्याच्यानंतर सूर्य मावळताना काय करायचं तर सूर्यास्त बघू शकता. आणि त्यावेळेचं ते दोन्ही टायमिंग जे आहे ते वेळ जो आहे तो काय करायचा आहे तर आपल्या वहीमध्ये नोंदवायचा आहे. बघा पुढे बघा, तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिन सांगा. मग हा जे काय आपण नोंदी घेतलेल्या आहेत या सर्व दिवसांच्या, तर याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात मोठा दिवस कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. रात्रमानात दररोज कोणता बदल दिसतो? आणि रात्र जे आहे त्या रात्रमानामध्ये किंवा रात्रमानाचा जो काही वेळ आहे त्या कालावधीमध्ये काय बदल दिसतो याचं पण आपल्याला निरीक्षण करायचं आहे. हा बदल कशामुळे होत असावा याबाबत अंदाज करा. आणि हा बदल जो आहे तो कशामुळे होत असावा याबद्दल काय करायचं आहे, अंदाज करा. बघा इथं तक्ता दिलेला आहे. बघा 19 जूनपासून ते 28 जूनपर्यंतचा हा तक्ता आहे, दिनांक. तर इथं काय करायचं आहे आपल्याला, सूर्योदय 19 तारखेला सूर्योदय कधी झाला म्हणजे किती वाजता सूर्य उगवला हे आपल्याला इथं लिहायचं आहे. सूर्यास्त 19 तारखेला सूर्यास्त कधी झाला म्हणजे सूर्य किती वाजता मावळला ते आपल्याला या तक्त्यामध्ये लिहायचं आहे. कालावधी लिहायचा आहे, दिनमान व रात्रमान, दिवस किती, दिवसाचा जो कालावधी आहे, दिवसाचे जे तास आहेत ते इथे लिहायचं आहे. आणि रात्रमान म्हणजे रात्रीचा कालावधी किती आहे. आणि माहितीचा स्रोत म्हणजे तुम्ही माहिती कुठून घेतली, मग तुम्ही प्रत्यक्ष निरीक्षण करून घेतली असेल तर ते तुम्ही इथे लिहायचं आहे. किंवा तुम्ही वृत्तपत्रातून घेतली असेल तर ते इथं वृत्तपत्र असं लिहायचं आहे. किंवा मग तुम्ही इंटरनेटवरून घेतली असेल तर इथे इंटरनेट असं लिहायचं आहे या शेवटच्या तक्त्यामध्ये. त्या पद्धतीनं काय करायचं आहे तुम्हाला 19 पासून 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 तारखेपर्यंतच्या तुम्हाला सर्व नोंदी अशा प्रकारे भरून घ्यायच्या आहेत. ते तुम्ही भरू शकता. आता पुढे बघा, इथं बघा पुढचे प्रश्न दिलेत काही. रात्रमान काढताना हे आपण बघितलेलं आहे.
चला हे परत बघूया पुन्हा. रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल? कोणत्या 2 तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान होता? दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिला. पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का याविषयी अंदाज करा. सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात 19 ते 28 तारखांच्या दिनमानाचा कालावधी खालील नमुन्यानुसार वहीत नोंदवा. तर आपण हा तक्ता केलेलाच आहे. त्या पद्धतीने आपण काय करायचं तर सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात 19 ते 28 तारखांच्या दिनमानाचा कालावधी आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे सप्टेंबर व डिसेंबर. आता आपण इथं काय केलं तर जूनचा बघितलं होतं. तर त्यानंतर आपण त्या पद्धतीनेच काय करायचं तर सप्टेंबर व डिसेंबर या महिन्यात 19 ते 28 तारखांच्या दरम्यान दिनमानाचा कालावधी कसा होता हे पण आपल्याला वहीमध्ये नोंदवायचं आहे. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला ते दिवस घ्यायचा आहे, त्याच्यानंतर सूर्योदय कधी झाला, सूर्यास्त कधी झाला याची माहिती घ्यायची आहे आणि त्याच्यावरून दिवस किती कालावधीचा होता, रात्र किती कालावधीची होती हे आपल्याला नोंदवायचं आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. तक्त्यातील माहितीचा विचार करता 19 जून ते 28 जून या कालावधीत दिनमान व रात्रमानात होणारा फरक तुमच्या लक्षात आला असेल. मग तक्त्यातील माहिती बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दिवस आणि रात्र याच्यामधील जो काही फरक आहे, म्हणजे दिवस मोठा आहे का रात्र मोठा आहे, हा जो फरक आहे ते तुमच्या लक्षात येईल. तक्ता बघितल्यानंतर सर्व ज्या काही नोंदी आहेत, सर्व जे काही तुम्ही वेळ लिहून घेतलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील. पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वीला परिवलन म्हणजे काय तर पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, त्याला काय म्हणायचं परिवलन म्हणायचं. आणि ही जी पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे या स्वतःभोवती फिरण्यालाच काय म्हणायचं तर परिवलन म्हणायचं. आणि हा जो कालावधी आहे तो हा कालावधी किती तासांचा आहे तर 24 तासांचा असतो. म्हणजे 24 तासामध्ये पृथ्वी काय करते तर स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, लक्षात ठेवा. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना कशी फिरते तर पश्चिमेकडून पूर्वेकडे. लक्षात ठेवा, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरत असते. पृथ्वीच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरूपात कालगणना शक्य झाली आहे. म्हणजे आपली ही पृथ्वी जी फिरते आहे त्यामुळेच आपल्या इकडे काय होतं तर दिवस व रात्र या प्रकारची जी कालगणना आहे ते आपल्याला शक्य झाली आहे. सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसातील वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था आपण अनुभवत असतो. आणि त्यामुळेच काय होतं पृथ्वी फिरत असल्यामुळे, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे सूर्योदय होतो, सकाळी सूर्य उगवतो, त्यानंतर मध्यान्ह म्हणजे दुपार होते, त्यानंतर सूर्यास्त म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळतो. अशा प्रकारे किंवा दिवस व रात्र या गोष्टी ज्या आहेत त्या कशामुळे तयार होत आहेत तर या पृथ्वीच्या परिवलनामुळे. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे काय होतंय तर हे दिवस आणि रात्र तयार होत आहेत. कशामुळे दिवस व रात्र तयार होत आहेत तर हे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे. म्हणजेच काय तर त्याला परिवलन म्हणायचं. आणि ह्या परिवलनामुळेच काय होतंय तर दिनमान व रात्रमान तयार होतात, म्हणजे दिवस व रात्र तयार होतात. क्षितिजावरील उगवतीच्या व मावळतीच्या ठिकाणामध्ये बदल का होत असतील हे समजण्यासाठी आपण पुढील कृती करूया. म्हणजे म्हणजे उगवतीचं आणि मावळतीचं ठिकाण जे असतं, म्हणजे सूर्य रोज एकाच ठिकाणी उगवत नाही किंवा मावळत नाही, त्याची जागा जी आहे ती थोडी 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 पुढं सरकत असते. म्हणजे याच्यामध्ये बदल का होत असावा हे आपल्याला पुढील कृती करून आपण समजून घ्यायचं आहे. बघा, हा प्रयोग करून आपण ते सूर्याची जी जागा आहे ती कशी बदलते हे आपल्या लक्षात येईल. करून पहा. सावलीचा प्रयोग. आकृती 1.1 सावलीचा प्रयोग. टेबलाच्या एका बाजूला मोठा पांढरा कागद चिकटावा. टेबलाच्या एका बाजूला काय करायचं आहे तर आपल्याला एक मोठा पांढरा कागद घ्यायचा आहे आणि तो काय करायचा आहे तर चिकटवायचा आहे. टेबलाच्या समोरच्या बाजूला विजेरी टॉर्च हलणार नाही अशी ठेवा. म्हणजे टेबलाच्या समोरच्या बाजूला काय करायचं तर विजेरी म्हणजे काय टॉर्च काय करायचे तुम्हाला एका बाजूला ठेवायची आहे आणि ती हलणार नाही अशा प्रकारे ती व्यवस्थितपणे ठेवायची आहे, ही काळजी घ्यायची आहे. कागद व विजेरी यांच्या दरम्यान टेबलावर मेणबत्ती किंवा जाड रूळ उभा करून ठेवा. मग कागद व विजेरी यांच्या दरम्यान काय करायचं आहे तुम्हाला टेबलावर मेणबत्ती किंवा जाड रूळ उभा करून ठेवायचा आहे. मेणबत्ती पण तुम्ही ठेवू शकता किंवा दुसरं तुम्हाला एखादं काही मिळालं तुम्हाला तर ते पण तुम्ही जाड एखादं रूळ जे आहे तो तुम्ही उभा करून ठेवू शकता. मेणबत्ती तुमच्या घरी प्रत्येकाची असू शकते, त्या पद्धतीने तुम्ही मेणबत्ती ठेवा. आकृती 1.1 पहा. बघा, ही आकृती 1.1 पहा. याच्यामध्ये 2 चित्र दाखवलेले आहेत. या बाजूला बघा इथं जे आहे ते इथं जे काही टॉर्च आहे ते इकडे ठेवलेली आहे. तर इथं मेणबत्ती आहे मध्यभागी आणि मेणबत्ती किंवा जाड रूळ असं आपण म्हणतो. आणि हा टेबलाच्या एका बाजूला काय केलं तर मोठा जो कागद आहे तो आपण चिकटवलेला आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण अशाच पद्धतीने आपण प्रयोग केलेला आहे. तर आता पुढं बघूया.
कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने विजेरीचा प्रकाश शोध मेणबत्तीवर रुळावर टाका. मग काय करायचं, आपण जी काय आपण विजेरी घेतली आहे किंवा जी काही टॉर्च घेतली आहे, आपण काय करायचं तर त्या विजेरीचा किंवा टॉर्चचा जो काही प्रकाश जोत आहे, त्याचा जो काही उजेड आहे तो मेणबत्तीवर म्हणजे कागदावर सावली पडेल अशा पद्धतीने आपण ते ठेवायचं. म्हणजे मेणबत्तीची सावली जी आहे, म्हणजे आपण मेणबत्तीवरती टॉर्च दाबल्यानंतर त्या मेणबत्ती सावली जी आहे ती कशावरती पडली पाहिजे, कागदावर पडली पाहिजे. अशा पद्धतीने ते आपल्याला ठेवायचं आहे, रचना करायची. मेणबत्तीची रुळाची सावली कागदावर ज्या ठिकाणी पडेल तेथे पेनाने खून करा. आणि मेणबत्तीची किंवा रुळाची जी काही सावली पडलेली आहे कागदावर, मग जिथं जिथं सावली पडलेली आहे तिथं आपल्याला काय करायचं आहे तर पेनाने किंवा पेन्सिलने काय करायचं आहे तर खून करायचे आहे तिथं. म्हणजे त्याच्या बरोबर त्या मेणबत्तीच्या सावलीच्या, म्हणजे कुठं तर कागदावरती पडलेल्या सावलीला, कागदावरती पडलेली सावली जी आहे ते आपण काय करायची पेनाने व्यवस्थितपणे आपल्याला आखून घ्यायचे आहे ते मेणबत्तीच्या आकाराचे. आता कागद मेणबत्तीसह रुळासह टेबल एका बाजूकडून हळूहळू दुसऱ्या बाजूकडे सरकवा. तर आता काय करायचं तर बघा, तर कागद मेणबत्तीसह काय करायचं किंवा रुळासह टेबल जो आहे तो एका बाजूकडून हळूहळू दुसऱ्या बाजूकडे सरकवायचा आहे. मग काय करायचं आहे आपण तर तो मेणबत्तीसह सर्व जो काही तो रुळासह काय करायचं तर कागद जो आहे तो आपण हळूहळू काय करायचं तर दुसऱ्या बाजूकडे सरकवत जायचं. तो टेबल जो आहे तो, म्हणजे त्या टेबलावरती काय काय आहे, कागद आणि मेणबत्ती आहे, बरोबर. आणि हा जो टेबल आहे तो हळूहळू एका बाजूकडून काय करायचं आपल्याला दुसऱ्या बाजूकडे सरकवत न्यायचा आहे. आता कागदावर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करा. आणि जसं तुम्ही पुढं टेबल सरकवत जाल तसं तुम्ही काय करायचं आहे तर जी काही कागद त्यावेळेस विजेरी चालूच ठेवायची आहे. विजेरी जी आहे किंवा टॉर्च जी आहे ती तुमची चालूच ठेवायची आहे, बंद करायची नाही. मग फक्त त्यानंतर निरीक्षण करायचं की कागदावर पडणारी जी काही सावली आहे मेणबत्तीची, त्या सावलीचं बारीकपणे निरीक्षण करायचं आहे. सावलीच्या स्थानात होणाऱ्या बदलांची नोंद करा. आणि सावलीचं स्थान कसं बदलतंय, म्हणजे आपण सावली जी आपण मेणबत्तीची सावली जी कागदावर पडणारी आहे तिचं स्थान कसं बदलतंय, म्हणजे लहान होते का मोठे होते हे तुम्हाला व्यवस्थितपणे नोंद करायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. भौगोलिक स्पष्टीकरण. आता वर जो काही प्रयोग आपण करून बघितलेला आहे तर त्याचं इथं भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे. वरील कृतीतून टेबलाची जागा बदलल्यामुळे सावलीच्या स्थानात होणारा बदल तुमच्या लक्षात येईल. म्हणजे टेबलाची जागा जसजशी आपण बदलू तसं सावलीमध्ये होणारा जो काही बदल आहे तो आपल्या लक्षात येईल. सूर्याच्या उगवतीच्या व मावळतीच्या स्थानांचे वर्षभर निरीक्षण केल्यास आपल्याला अशा प्रकारे होणारे बदल लक्षात येतील. मग आपण वर्षभरामध्ये जर आपण सूर्याच्या उगवतीच्या व मावळतीच्या स्थानांचं जर निरीक्षण केलं आपण तर आपल्याला सुद्धा हा बदल जो आहे तो व्यवस्थितपणे लक्षात येईल. परंतु आपल्याला तो काय करायचा आहे तर वर्षभर लक्ष ठेवायचं आहे की सूर्य कोठे उगवला आणि कोठे मावळला. म्हणजे या प्रकारे रोज आपल्याला ते बघत राहायचं आहे. मग ते आपल्या लक्षात येईल की या स्थानामध्ये बदल होतोय का ते तुमच्या लक्षात येईल. असे बदल कोणत्या कारणामुळे होतात ते पुढील उपक्रमाच्या मदतीने आपण निरीक्षण करून ठरवूया. आता असे जे काही बदल आहेत ते कशामुळे होतात ते पण आपण पुढचा प्रयोग करून आपण बघणार आहोत. करून पहा. शिक्षकासाठी आहे हा उपक्रम विद्यार्थ्याकडून वर्षभरात करून घ्यावा. शाळा सुरू झाल्यापासून साधारणपणे 8 दिवसांनी हा उपक्रम सुरू करून डिसेंबर अखेरपर्यंत संपवावा. आठवड्यातून एक दिवस सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी निरीक्षण करावे. तर तुम्ही काय करायचं आहे, शिक्षकांसाठी हा उपक्रम आहे. तर आठवड्यातून एक दिवस सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या रोज आपल्याला करण्यापेक्षा आपण काय करू शकता तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस म्हणजे सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी निरीक्षण तुम्ही हे करायचं आहे. आणि हा प्रयोग जो आहे तो आता इथं काय करायला सांगितले ते आपल्याला पुढच्या प्रयोगामध्ये सांगितलेलं आहे. बघा, 5 ते 6 फूट लांबीची एक जाड काठी घ्या. काय करायचं आहे तर आपल्याला एक काठी घ्यायची आहे. आपल्याला आता तुम्हाला जे काही शिक्षक वापरतात शिक्षा देण्यासाठी त्या पद्धतीची एक काठी काय करायची आहे तर 5 ते 6 फूट लांबीची. किती लांबीची घ्यायची, 5 ते 6 फूट लांबीची अंदाजे घ्यायची एक काठी घ्या. आता पुढं काय घ्यायला सांगितले बघूया आपण पुढच्या प्रयोगामध्ये. हाच तो प्रयोग आहे, या चित्रामध्ये आपण बघणार आहोत. सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळेस वर्षभर सूर्यप्रकाश पडणाऱ्या भिंतीजवळ थोडेसे अंतर राखून ही काठी रोवा. मग काय करायचं आहे तुम्ही एका भिंतीजवळ तुमच्या शाळेच्या भिंतीजवळ काय करायचं आहे तर म्हणजे सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळेस सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना त्या ठिकाणी प्रकाश पडला पाहिजे, त्या ठिकाणी उजेड असला पाहिजे सूर्याचा. अशा ठिकाणी ती काय करायची आहे तर ती काठी व्यवस्थितपणे तुम्हाला ती काठी काय करायची आहे
रोवायची आहे, म्हणजे थोडा खड्डा खांदून त्याच्यामध्ये ती काठी बसवायची आहे. काठी साधारणपणे वर्षभरासाठी त्या ठिकाणी रोवलेली असणार आहे हे लक्षात घ्या. आणि ती काठी जी आहे ते वर्षभर तुम्हाला त्या ठिकाणाहून हलवायची नाही, त्या ठिकाणीच तुम्हाला रोवलेली असली पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. बघा या ठिकाणी ही जी आहे ही काठी रोवून ठेवलेली आहे. बघा तपकिरी कलरची जी आहे ती काठी आहे आणि ही शाळेच्या भिंतीजवळ रोवून ठेवलेली आहे. आणि या ठिकाणी सूर्योदय होतानाही या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पडला पाहिजे आणि सूर्यास्त होताना म्हणजे सूर्य मावळताना सुद्धा या ठिकाणी सूर्याचा प्रकाश असला पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. या चित्रामध्ये हा प्रयोग करून बघितलेला आहे आणि तुम्ही शाळेच्या आवारामध्ये तुम्ही कुठेही काठी रोवून हा प्रयोग करू शकता. निरीक्षणानंतर काठीच्या सावलीच्या जागी दिनांक रेषेच्या खुणाने नोंदवा. मग तुम्हाला निरीक्षण केल्यानंतर तुम्ही काठीची जी काही सावली आहे मग त्या प्रत्येक सावलीच्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे तर ती दिनांक जी आहे ती तारीख जी आहे ती तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही तिथं नोंदवायची आहे. आणि सावलीच्या जागेत फरक पडत असल्यास त्यातील अंतर मोजून ठेवा. आणि सावली जर पुढे पुढे सरकत असेल किंवा त्याच्यामध्ये जर फरक पडत असेल, अंतर जर पडत असेल 2 सावलींच्या अंतरामध्ये जागांमध्ये, तर तुम्ही काय करायचं आहे ते अंतर पण मोजून ठेवायचं आहे. या उपक्रमाच्या कालावधीत क्षितिजावर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या जागेचेही निरीक्षण करा. आणि काय करायचं आहे तर तुम्ही सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या जागेचं सुद्धा काय करू शकता तुम्ही निरीक्षण करायचं आहे. पाठाचा पुढील भाग सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावा.